नमस्कार, मी शुभांगी पाटील. अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे दिव्य बेळगाव चंदगड लाईव्ह न्यूज म्हणजे डीबीसी लाईव्ह न्यूज. सुशीला नवलाप्पा नाईक 20 वर्षांनी जटामुक्त. इचलकरंजी येथील रहिवाशी असलेल्या सुशीला नवलाप्पा नाईक वय वर्ष 86 यांनी गेली 20 वर्ष डोक्यावर सोसलेल्या भल्या मोठ्या जटेचा भार गडिंग्लज येथील अनसींच्या कार्यकर्त्यांनी उतरवला. श्रीमती नाईक या दिवाळी सणानिमित्त ममेवाडी तालुका आजरा येथे नातेवाईकांच्याकडे आल्या होत्या. येथील अनसीसचे कार्यकर्ते संतोष पाटील व शीतल संतोष पाटील यांनी त्यांचं प्रबोधन केलं. त्यांना जटामुक्त करण्यासाठी गडिंग्लज येथे सुभाष कोरे यांच्या घरी गेले. या ठिकाणी अनसीसचे राज्य कार्यकारिणी सदस्य प्रकाश भोईटे, सुभाष कोरे यांनी श्रीमती नाईक यांचे अधिक प्रबोधन करून त्यांना जटामुक्त केलं. 20 वर्षापासून त्या 2 महिने आजारी होत्या. दरम्यान केसांचा गुंता झाला होता. त्यावेळेपासून आतापर्यंत अंगात येणाऱ्या स्त्रियांनी व देवरसपण करणाऱ्या अनेक लोकांनी घरावर संकट येईल अशी अनाबिक भीती घालून त्यांना जटा काढू दिल्या नव्हत्या. मात्र गडिंग्लजच्या कार्यकर्त्यांनी त्यांना जटामुक्त केलं. यावेळी प्रज्ञा प्रकाश भोईटे यांनीही सहकार्य केलं. यावेळी श्रीमती नाईक यांची 2 मुले विठ्ठल व चंद्रकांत उपस्थित होते. तसेच रामदास मोरवाडकर, आदिनाथ मोरवाडकर, महादेव विठ्ठल नाईक हे देखील उपस्थित होते. जटामुक्त केल्याबद्दल श्रीमती नाईक यांच्या परिवाराने कार्यकर्त्यांचे मनापासून आभार मानले. धन्यवाद. मी शुभांगी पाटील, डीबीसी लाईव्ह न्यूज करिता. पाहत रहा डीबीसी लाईव्ह न्यूज.